पवित्र वाणी तुझ्या पवित्र मंदिरात एकत्रित केलेला आहेस. प्रभू आम्ही जसे आहोत अगदी तसेच तुझ्या जवळ आलेले आहोत. तू आमचा कृपेने दयेने क्षमा स्वीकार कर आणि आज तू आमची भेट घे. आम्हाला तू आशीर्वाद दे प्रभू. जन्म तू का तू आमच्या जीवनात केलेस त्याबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी आणि तुझं वचन ऐकण्यासाठी तू आमच्या मनाची तयारी कर. आलेल्या सर्वांसाठी मी तुला धन्यवाद देतो प्रभू. जे येण्याच्या मार्गात आहेत त्यांचे मार्ग तू मोकळे कर प्रभू आणि त्यांनाही तू आण. ज्यांनी आपलं मन कठीण करून कदाचित आपल्याच घरात राहण्याचं ठरविलेलं आहे, येशू त्यांना तुझ्या घराची आठवण होऊ दे आणि आज तुझ्या घरात येऊन प्रभू तुझी स्तुती आणि भक्ती करण्यासाठी त्यांना त्यांचंही मन तू तयार कर. ही भक्ती आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. आपण प्रभूच्या गौरवासाठी फक्त हे गीत गाणार आहोत आणि तुझ्या संगीतमध्ये गीत नंबर विजय संगीतमध्ये गीत नंबर 14 ईश्वराची दया किती थांब तिचा लागेना. येण्याप्रमाणे आपण हे गीत गाऊ आणि प्रभूची स्तुती करूया आणि हे गीत आपण उभे असताना गाणार. ईश्वराची दया किती थांब तिचा लागेना. सर्व मिळून आपण प्रभूच्या गौरवासाठी
आपण स्तोत्र काही वाचणार आहोत। स्तोत्र संहिता 65 आपण उभे असताना काही वाचणार आहोत आणि त्यानंतर आपण ख्रिस्तांचा विश्वास मताधिकार देखील संगती बोलणार आहोत। सर्वांनी जर काढलं असेल तर येशूच्या नावाने आपण मी पहिलं वचन वाचतो, आपण दुसरं वचन वाचतो। स्तोत्र संहिता अध्याय 65। हे देवा, सियोने तुझी स्तुती हो, तुला केलेल्या नवसाची फेड ते होते। दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील। हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस। तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस। तू समुद्राची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस। तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती घेतलेली आहेस। तू तिला फार बलपूर्ण करतोस। देवाची नदी जलपूर्ण आहे। भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवितोस। तू आपल्या प्रसादाने वर्ष घोषित करतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत। कुर्ले कळपांनी झाकून गेली आहे, थोडीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहे। ती मोठ्याने जय जयकार करतात व गातात। चौथं वचन आपण सर्व मिळून पुन्हा वाचूया। तुझ्या अंगणात पाहण्यासाठी परमेश्वर देव त्याचं वाचलेलं वचन आमच्यासाठी आशीर्वादित करू। आपण प्रेषितांचा विश्वास मताधिकार सर्व मिळून संगती बोलूया। सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता, त्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंतय पिलाताच्या वेळेस त्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला चिरले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवपिता त्याच्या पृथ्वीकडे बसला आहे। तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो। पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास करतो। आमेन। आपण खाली बसूया।
यावेळेला आपण विवाहाच्या जाहिराती ऐकणार आहोत. 2 जाहिराती आहेत माझ्याजवळ. देवाची मी स्तुती करतो की आपल्या मंडळीमध्ये आपल्या तरुण लेकरांचे विवाह होत आहे. प्रभू त्यांचे मार्ग मोकळे करतो आहे. जेव्हा आम्ही आमच्या प्रभूला आमच्या जीवनात स्थान देऊ, आमचा प्रभू येशू आमच्या सर्व समस्या सोडविण्यास समर्थ आहे. आणि म्हणून पहिली लग्नाची जाहिरात मी यावेळेला आपल्या समोर वाचतो. शहादा ख्रिस्ती मंडळीचे अध्यक्ष, पालक, खजिनदार व सेक्रेटरी, पंचमंडळ आणि सर्व सन्मान्य सभासद यांना कळविण्यास आनंद वाटतो की माझी मुलगी नामे कुमारी प्रियंका राणा खेतिया हिचा शुभ विवाह कुमार अतुल सुनील प्रेमजी राहणार खंडवा मध्य प्रदेश यांच्याशी दिनांक 22 नोव्हेंबर 2021 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता शहादा चर्च कंपाऊंड मध्ये करण्याचे योजले आहे. तरी आपल्या सर्वांस लग्नास येण्याचे एक प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. तरी या शुभ विवाहास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद. आपला ख्रिस्ता सुरेश शू. आणि घोषणा करण्याची ही तिसरी आणि शेवटची वेळ आहे. आणखी एक जाहिरात आपण ऐकणार आहोत. लग्नाची जाहिरात आणि आमंत्रण. शहादा ख्रिस्ती मंडळीचे अध्यक्ष, पालक, खजिनदार, सेक्रेटरी आणि सर्व सन्मान्य पंचमंडळ सदस्य व मंडळीचे सर्व सन्मान्य सभासद यांना कळविण्यास आनंद वाटतो की माझा मुलगा नामे गौरव याचा शुभ विवाह कुमारी प्रियंका श्री सत्यवान चौथे राहणारे पिंपळणे यांची मुलगी राहणार पिंपळणे हिच्याशी दिनांक 1 डिसेंबर 2021 बुधवार रोजी सकाळी 11:30 वाजता एस चर्च शहादा येथे करण्याचे योजले आहे. तरी या विवाहास येण्याचे आपणास सर्वांस प्रेमपूर्वक आमंत्रण आहे अशी मी आपणास विनंती करतो. कळावे आपला ख्रिस्ता चंद्रकांत पॉल. आणि जाहिरात देण्याची ही पहिली वेळ आहे. यावेळेला आम्ही प्रार्थनेत जाणार आहोत. काही विषयांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. या आठवड्याचे कार्यक्रम येण्याप्रमाणे आहे. आज दुपारी म्हणजे 12-1 वाजता खेतिया या ठिकाणी जे लग्न उद्या सकाळी 11:30 वाजता होणार आहे त्याचे हळदीचा कार्यक्रम आहे. तरी आपणाला त्या ठिकाणी याचं प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. आणि त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आजच्या भक्तीसाठी आपण प्रार्थना करू. उद्याच्या विवाहासाठी आपण प्रार्थना करू. त्यानंतर मला मंगळवारी देवपूर चर्चमध्ये ख्रिस्ती गृहसनाचा दुसरा संदेश देण्याची संधी मिळालेली आहे. माझ्यासाठी आपण प्रार्थना करा. 25, 26, 27, 28 या दरम्यान आपला ख्रिस्ती गृहसन सप्ताह आम्ही पाण्याचं योजले आहे. पंचांनी ठराव केलेला आहे. आपल्याला त्याची पत्रिका मिळेल. मला खास भक्ती सप्ताह मिळेल. पण मी थोडक्यात वाचून दाखवतो. 25/11/2021 संध्याकाळी 7 वाजता चर्चच्या बाहेर या कंपाऊंड मध्ये आणि मिशन हॉस्टेल बंगला शहादा शहराबाहेरील गावातील परिवार यांच्या वतीने
ही पहिली सभा होणार आहे. त्याचं चालक पण मी करणार आहे आणि आपल्या या सभांचे नियोजित वक्ते आहेत डॉक्टर नम्रता सगळगे. शुक्रवार दिनांक 26/11/2021 सकाळी 10 वाजता खास महिलांसाठी या सभा घेणार आहेत आणि त्याचं चालक पण मेरी देशपांडे करतील आणि वक्त्या असतील डॉक्टर नम्रता सगळगे. त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेला चर्चच्या बाहेर नवीनगड नाईक नगर धर्मशाळा या विभागाच्या वतीने उपासना घेतली जाईल. चालक पण मीच करणार आहे आणि वक्ते आपले नियोजित वक्ते आहेत डॉक्टर नम्रता सगळगे. शनिवारी 27/11/2021 सकाळी 10 वाजता तरुणांसाठी विशेष सभा त्या घेणार आहेत आणि त्याचं चालक पण श्री प्रशांत मांडे हे करतील आणि वक्ते डॉक्टर नम्रता सगळगे या राहतील. त्याच दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी 7 वाजेला चर्चच्या बाहेर श्रद्धा निवारा गांधीनगर यांच्या वतीने ही शेवटची रात्रीची सभा होणार आहे. त्याचं चालक पण मी करणार आणि वक्ते आहे डॉक्टर नम्रता सगळगे. आणि रविवारी 28/11/2021 सकाळी 9 वाजेला चर्चमध्ये आपल्या ख्रिस्ती प्रवचन सप्ताहाची सांगता मी भक्ती होणार आहे आणि त्याचं चालक पण मी करेन आणि वक्ते डॉक्टर नम्रता सगळगे राहतील. त्याच दिवशी चर्च सुटल्यानंतर आपल्या सर्व ख्रिस्ती सभासदांना बक्षीस मंडळी करून ग्रसनाचं बक्षीस देखील देण्यात येणार आहे आणि म्हणून आपण या सर्व सभासाठी उपस्थित राहू, देवाचा आशीर्वाद मिळवून घेऊ. आपल्याला संधी आहे. पुण्यावरून या वक्त्या डॉक्टर नम्रता सगळगे आपल्याकडे येणार आहेत. त्या पहिल्या नंदुरबारला 4 सभा घेणार आणि आपल्याकडे 4 सभा. म्हणून या संधीचा आपण फायदा घेऊ आणि त्यासाठी आपण प्रार्थना करू. यानंतर 1 तारखेला देखील डिसेंबर 1 तारखेला देखील जो लग्नाचा प्रसंग होणार आहे त्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आणि या आठवड्यात फक्त 2 बहिणींचे वाढदिवस आहेत. आज 21 तारीख साक्षी दीपक वळवी या मुलीचा वाढदिवस आहे आणि 22 तारखेला वंदना सुरेंद्र मार्गे हिचा वाढदिवस आहे. या आठवड्यामध्ये त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि ही प्रार्थना आमचे अध्यक्ष साहेब पुढे येतील आणि थोडक्यात करतील अशी विनंती करतो. पवित्र 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 आमच्या सेवाधीश्वर परमेश्वर, जिवंत आणि महान देवा, तुझ्या नावाला आम्ही या प्राप्त समय या पवित्र वाडे धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. कारण मागील आठवड्याभर तू आमचा सांभाळ केलास. आमच्या मंडळीच्या प्रत्येक सभासदांचा तुम्ही राहिला. प्रवासामध्ये बाहेर जात असताना येत असताना आमच्या मंडळीमध्ये रत्नागिरी व्यवस्थित तू पार पाडलेस आणि आम्हाला सुरक्षित ठेवून तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आला. केवळ तुझी दया आणि कृपा आहे. या सर्वांबद्दल आम्ही आभार मानत असताना आम्ही उपकार स्तुती करतो, कारण तू आमची सर्वांची काळजी करतो. सर्वांना तू सुखी आणि निरोगी राहतो आणि तुझ्या पवित्र मंदिरामध्ये पवित्र दिवशी येण्याची आम्हाला तू संधी दिलीस, त्याबद्दल तुझी उपकार मानतो, तुझी स्तुती करतो.
आजची भक्ती आम्ही तुझ्या हाती सोपवतो बाबा. तू आमची मदत कर, आमचं सहाय्य कर आणि विशेषतः तुझं वचन येत असताना ते स्वीकारण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे आणि बाळासाहेबांना विशेष तू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करून सहाय्य. या आठवड्यामध्ये अनेक गोष्टी आहेत देवा आणि म्हणून तुझ्या सहाय्याची आम्हाला विशेष गरज आहे, तुझ्या कृपेची गरज आहे. उद्या आशू फॅमिलीमध्ये लग्न आहे, ते व्यवस्थित व्हावं, ते आशीर्वादित व्हावं आणि सर्वांना त्याच्याकडे आशीर्वाद मिळावा असं तू बोलले. त्या कुटुंबाला विशेष तयारी करण्यासाठी तुझी आधी सहाय्य कर. आणि याच आठवड्यामध्ये आमचा ख्रिस्ती गृहसण आहे आणि भक्तांना तू सुरक्षित या ठिकाणी आणणार आणि त्या भक्ताखाली प्रभू आमच्या मंडळीला मार्गदर्शन करत असताना, त्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन होत असताना उद्या आम्हाला स्वीकारण्यासाठी विशेष प्रकारची तू कृपा दे. प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आमच्या गृहाची पुन्हा एकदा आम्ही तपासणी करत असताना तुझं वचन आमच्या कानी पडू दे. आम्ही आमच्या मंडळीमध्ये प्रभू, आमच्या कुटुंबामध्ये आमची जबाबदारी आणि आमचं कर्तव्य आम्हाला समजू दे आणि त्यासाठी प्रभू त्या भक्तांचं येणं या ठिकाणी तू आशीर्वादित कर. आणि आपले स्त्री गृहसण आमच्या प्रत्येक कुटुंबासाठी प्रभू आशीर्वादाचं असं ठरू दे प्रभू. तुझा आनंद, तुझी प्रीती, तुझी शांती, तुझी करुणा याचा प्रभू आम्हाला अनुभव त्या दिवसामध्ये येऊ नये. तसंच प्रभू या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या 2 मुलींचे वाढदिवस आहे, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर, त्यांचं सहाय्य कर, त्यांना सुखी आणि निरोगी कर. मागील वर्षी त्यांचा सांभाळ केला, पुढील वर्षामध्ये पाऊल ठेवत असताना तुझं स्मरण करावं करू नये आणि विशेषतः तुझ्या पवित्र भवनामध्ये येऊन जो आशीर्वाद मिळतो तो त्यांनी घ्यावा असं करू नये. येणाऱ्या दिवसामध्ये अजून 1 तारखेला डिसेंबरला सुद्धा तो नवनिर्मिती या ठिकाणी होणार आहे. त्या कुटुंबाची तयारी होत असताना सर्व प्रकारचं आर्थिक, सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना पुरवावं, त्यांची मदत करावी अशी माझी प्रार्थना आहे. आमच्या मंडळीमध्ये तरुणीचे लग्न होत आहे, तुझी दया आहे, तुझी कृपा आहे आणि म्हणून त्यांना आशीर्वादित कर. सर्वांना चांगलं काम होते, सर्वांचं सुखी आणि निरोगी राखायची माझी प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आम्ही आमचं समर्पण तुला करतो आणि तुला विनंती करतो, तुझं वचन येत असताना ते आमच्यासाठी आत्मा आणि जीवन ठेवते. तुझ्या मंदिरामध्ये जे आलेले आहेत त्यांना तू विशेष प्रकारचा आशीर्वाद दे आणि जे येऊ शकलेले नाही त्यांनी यावं करतो आणि तुझं वचन ऐकून घ्यावं असं त्यांनाही तू आशीर्वाद कर. तू आमच्या संगती होता, मागील आठवड्यावर सर्वांचा तू सांभाळ केला, काळजी घेतली, त्याबद्दल पुन्हा एकदा उपकार मानतो. इथून पुढे भेटतो तुझ्या हाती सोपवून घेते. धन्य तारा येशू त्याच्या पवित्र नामात प्रमुख होईल. आमेन. यावेळी काल आपल्या मंडळीमध्ये शांत मांडे आणि चोटी यांचं लग्न झालं, विवाह झाला. खूप चांगल्या प्रकारे तो आमच्या मंडळीचा सभासद आहे आणि म्हणून आम्हाला त्यांना सहभागितेचा हात द्यायचा आहे. मी पंचांना आधी सांगितलं त्यासंबंधी आणि म्हणून मी त्यावेळेला त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यावं सहभागितेचा हात घेण्यासाठी. दोघं पण आणि पंचलोक सर्वांना विनंती माझी, त्यांनी पण पुढे यावं. या वरती त्याला प्रशांत आणि ज्योती देवाच्या मंडळीच्या सहभागीते आम्ही तुमचे स्वागत करतो आणि त्या ख्रिस्ती प्रेमाने निष्कपटपणाने आम्ही तुम्हाला स्वीकारतो त्याची साक्ष म्हणून आम्ही तुम्हाला यावेळी सहभागितेचा भाग देणार आहोत. तुम्ही या मंडळीचे या जगात आहात तोवर
व स्वर्गात असलेल्या मंडळीच्या सहभागीतेत जाईपर्यंत विश्वासू आणि उपयोगी सभासद राहावे म्हणून आम्ही तुम्हाला सहभागितेचा हात देत आहोत. आमच्या मंडळीत सभासद म्हणून स्वीकारलेल्या तुम्हा दोघांवर आम्ही प्रेम करावे, याची तुमची आम्ही काळजी घ्यावी व आम्ही तुम्हाला तुमच्या प्रभूच्या हाती सोपवून द्यावे म्हणून आम्ही आज तुम्हाला सहभागितेचा हात देत आहोत. आणि त्याची श्रद्धा, तुमची श्रद्धा आणि मंडळीशी विश्वासू आणि एकनिष्ठ राहून तुमची आशा बळकट व्हावी, तुमचं प्रेम वाढावं, तुम्ही विश्वासामध्ये मजबूत व्हावं या मंडळीत राहत असताना म्हणून आम्ही तुम्हाला सहभागितेचा हात देत आहोत. आम्ही प्रार्थना करणार आहोत. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि मग तुम्हाला आम्ही सहभागितेचा हात देणार आहोत. त्याआधी मी आपल्याला विनंती करेन की पुन्हा आपण दोघं गुडघ्यावर थोडं राहावं, फार चांगलं होईल. आमच्या जिवंत प्रेमदेव बापा, मनापासून आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आज आमच्या मंडळीमध्ये एका कुटुंबाची तू स्थापना करीत आहेस, केलेली आहे आणि त्यांना मी तुझा दास, सेवक आणि आम्ही सर्व पंचमंडळ या मंडळीमध्ये त्यांची आध्यात्मिक बाबतीमध्ये वाढ व्हावी म्हणून त्यांना सहभागितेचा हात देत आहोत. येशू, प्रशांत आणि ज्योती यांच्या जीवनासाठी जगाच्या स्थापनेपूर्वी जी तू योजना केलेली होतीस ती विवाहाच्या पवित्र बंधनांनी तू पूर्ण केलेली आहेस, त्याला तू मान्यता दिलीस. प्रभू, तू आणि त्यांचा अगदी प्रेमाने स्वीकार करीत आहोत. तुझ्या मंडळीमध्ये त्यांनी राहावं म्हणून या मंडळीत राहत असताना ज्या 3-4 गोष्टी मी त्यांना निक्षून सांगितलेल्या आहेत त्यासाठी त्यांनी नेहमी तुझ्या मंडळीशी विश्वासू आणि एकनिष्ठ राहावं म्हणून या जोडप्याचं किंवा या परिवाराचं प्रशांत आणि ज्योती यांचं तू सहाय्य करतो. मंडळीत राहण्याने फक्त तू त्या परिवाराला आशीर्वाद देतोस. फक्त मंडळीमध्ये राहण्याने याची कल्पना आम्ही त्यांना देत आहोत आणि म्हणून येणाऱ्या दिवसात पण प्रभू तुझ्याशी आणि तुझ्या मंडळीशी त्यांना विश्वासू आणि एकनिष्ठ सत्य येशूच्या नावात प्रार्थना केली. प्रशांत आणि ज्योती, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो आणि तुम्हावर कृपा करो. परमेश्वर देव तुम्हाकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देऊ. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती प्रशांत आणि ज्योती तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सदा सर्वदा असो. आमेन. आमेन.
त्यावेळेला आम्ही प्रभूच्या मेजाजवळ प्रभूच्या पायाजवळ जाणार आहोत वचनासाठी. पण त्याआधी संधीचे सांगितल्याप्रमाणे 0 से लेके तूने मुझे खूप दिवस झाले मंडळी, या नात्याने आपण ते गायलं नाही. आपण उभं राहूया आणि प्रभूची स्तुती या गीताच्या द्वारे आपण करूया. 0 से लेके पहिलं बरोबर जग में आया यीशु आणि दुसरं अन्न वस्त्र औषध आशीष. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया अनंत प्रेम से, दिया पुत्र ने मौत के लिए. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया अनंत प्रेम से, दिया पुत्र ने मौत के लिए. अनोखा प्यार है तेरा, करुणा स्तुति मैं सर्वदा. 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 जग में आनंदी मेरा सारा सोनिया उसने, तूने बातें मुस्कुराते सुने, मुझे बोलते चंगाई की है. जग में आनंदी मेरा सारा सोनिया उसने, तूने बातें मुस्कुराते मुझे बोलते चंगाई की है. अनोखा प्यार है तेरा, करुणा स्तुति सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करुणा स्तुति मैं सर्वदा. अन्न वस्त्र सभी आशीष मुझे तूने भरपूर से, आपके पुत्र ने संभाला मुझे. अन्न वस्त्र सभी आशीष मुझे तूने भरपूर से, आपके पुत्र ने संभाला मुझे. अनोखा प्यार है तेरा, करुणा स्तुति मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करुणा स्तुति मैं सर्वदा. अनोखा प्यार
घ्यायला जाणार आहोत आणि आजच्या मननासाठी आपण दुसरे करीन याचा 10वा अध्याय 3 ते 5 3 4 5 ही वचनं आम्ही वाचणार आहोत आणि श्वेता मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी उभा राहून स्पष्टपणे एक वचन वाचावे आमच्यासाठी. दुसरे करिंथ्याचा 10वा अध्याय 3, 4 आणि 5 वचने. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावितो. देवबाप त्याचं वाचलेलं वचन आजच्या संदेशाच्या द्वारे आमच्याकरता आशीर्वादित करो. या वचनांमध्ये एक शब्द आपण ऐकला असेल, युद्ध, नाही का? आध्यात्मिक युद्धाची शस्त्रे. तर या हा विषय आजचा. एक देवाचा सेवक आर्थर मॅथ्यूज असं म्हणतात, युद्धामध्ये 4 गोष्टींची शक्यता असते. युद्धामध्ये 4 गोष्टींची शक्यता असते. पहिला आहे आक्रमण, दुसरा आहे बचाव, तिसरा आहे दोघांमध्ये तडजोड आणि चौथी गोष्ट आहे युद्ध सोडून पळ काढणे. जोपर्यंत आपली भूमिका एक स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करणारी, तडजोड किंवा माघार घेणारी असते, तोवर आपला शत्रू शैतान हा निश्चिंत असतो. माघार घेण्याची, तडजोड करण्याची किंवा बचाव, स्वतःचा फक्त बचाव करण्याची जेव्हा आमची भूमिका असते, तेव्हा आमचा शत्रू शैतान हा देखील अगदी निश्चिंत असतो. पण आपली भूमिका नेहमीच आक्रमक जेव्हा असते, तेव्हा तो चवताळतो. म्हणून आपल्या ख्रिस्ती जीवनात नेहमीच आक्रमक भूमिका आपण ठेवली पाहिजे. पाऊल म्हणतो, शैतानाला आडवे वा म्हणजे विरोध करा, त्याला बळी पडू नका. शैतानाला आडवं वा, त्याला विरोध करा, त्याला बळी पडू नका. जेव्हा आम्ही दुसऱ्यांच्या वतीने प्रभूवर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हाला अंधकाराच्या शक्तीचा निश्चित सामना करावा लागतो. पण लक्षात ठेवा, जर पहिली गोष्ट आमचा प्रभू आमचा सेनापती आहे, तर त्याने आम्हास बचाव रहित सोडलेलं नाही. तो आम्हाला या युद्धामध्ये या शैतानरूपी शत्रूशी तोंड देण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. आणि म्हणून आपण आपल्या प्रभूला रोज आपलं जीवन समर्पित असं जगलं पाहिजे. मार्क 11 आणि 22 आणि 24 आपण वाचूया. मार्क 11, 22, 24. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या युद्धामध्ये भाग घेण्याआधी आम्ही काय केलं पाहिजे याविषयी तो आम्हाला शिकवतो. प्रार्थना करा. पण तेवढंच पुरेसं नाही. पहिली गोष्ट आम्ही पाहणार आहोत, आमचा पाया हा विश्वास आणि आज्ञापालन यावर असायला पाहिजे. आमचा पाया विश्वास
आणि आज्ञापालन यावर असायला पाहिजे. आमच्या आध्यात्मिक युद्धाचा पाया म्हणजे विश्वास आणि आज्ञापालन होय. कोणत्याही पातळीवर युद्ध लढत असताना हे दोन गुण विजयी स्तंभ म्हणून उभे असतात. कोणत्याही युद्ध पातळीवर आम्ही लढत असताना हे दोन स्तंभ, पहिला विश्वास आणि दुसरं आज्ञापालन, हे दोन स्तंभ उभे असतात. विश्वास व आज्ञापालन हे परस्पर जुळलेले आहे. बघा, विश्वास आणि आज्ञापालन हे परस्पर जुळलेले आहेत व ते सोबत कार्य करीत असतात. ते सोबतच कार्य करीत असतात. शिवाय तिसरी गोष्ट त्यांच्या बाबतीत की एकमेकांवाचून ते अधुरे आहेत. तीन गोष्टी, विश्वास आणि आज्ञापालन यांच्या विषयी आम्ही पाहिल्या की विश्वास आणि आज्ञापालन हे परस्पर जुळलेले असतात, त्याचा संबंध असतो. दुसरी गोष्ट, ते सोबत कार्य करीत असतात. आणि तिसरी गोष्ट, एकमेकांवाचून ते अधुरे आहेत. म्हणजे आमच्यामध्ये फक्त विश्वास असून चालणार नाही किंवा आमच्यामध्ये फक्त आज्ञापालन असून चालणार नाही. या दोन्ही गोष्टी आम्हाला त्यांची गरज आहे. आणि म्हणून जर आम्हाला युद्धात विजय मिळवायचा असेल तर आम्हाला या दोन्ही गोष्टींची संगती गरज आहे. युद्ध करीत असताना सैतान रूपी शत्रू एकदम समोरून येऊन आमच्यावर हल्ला करीत नसतो. लक्षात ठेवा, हा शत्रू युद्ध करीत असताना आमच्यावर समोरून हल्ला करीत नसतो, तर गुप्त ठिकाणी लपून तो हल्ला करतो. ती ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी व आमच्या मनात शंका भीती येतात त्यांना नष्ट करण्यासाठी विश्वास रूपी शस्त्राची आम्हाला गरज आहे. किती सुंदर स्पष्टीकरण मी आपल्याला सांगितलंय. पहिली गोष्ट, हा शत्रू आम्हाला गुप्त ठिकाणावरून तो आमच्यावर हल्ला करतो आहे आणि आम्ही प्रार्थना करण्याने परमेश्वर आम्हाला त्याची गुप्त ठिकाणं जिथून तो हल्ला करतो ते दाखवणार आहे. पण आणखी शिवाय उद्ध्वस्त हे ते ठिकाण उद्ध्वस्त करण्यासाठी आणि आमच्या मनात शंका भीती तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्या शंका, ते संशय, भीती आमच्यातून नष्ट करण्यासाठी आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. तर त्यासोबत विश्वास रूपी शस्त्राची आम्हाला जास्त गरज आहे. आणि म्हणून आम्हाला या शस्त्राची सैतानाला संगती युद्धात त्याला विरोध करण्यासाठी या शस्त्राची आम्हाला गरज आहे. विश्वास हे शस्त्र आम्हाला फार आवश्यक आहे. कारण देवाचे वचन काय सांगते, विश्वासावाचून आम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही आणि शत्रूवर विजय मिळवू शकत नाही. आणि आम्हाला आणखी विश्वासाची का गरज आहे याचं कारण आम्ही पाहिलेलं आहे की कारण विश्वासावाचून आम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही आणि शत्रूवर आम्ही विजय पण मिळवू शकत नाही. यावरून हे समजते की जर आम्ही ख्रिस्ती सैनिक आहोत, आम्ही ख्रिस्ती सैनिक आहोत, तर आम्हाला देवाच्या वचनाद्वारे ज्या आज्ञा मिळाल्या त्यांचे काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. म्हणून आम्हाला देवाच्या वचनाची आम्हाला गरज आहे.
तिच्या वचनातून आम्हाला काटेकोरपणाने आम्ही आज्ञा पालन कसं करावं याविषयी देवाचं वचन आम्हाला शिकवतं. आणि म्हणून जर आम्हाला देवाचं वचनच माहित नाही तर आम्ही त्या शैतानाला कसं तोंड देणार आहोत. त्यासाठी पहिली गोष्ट आम्ही पाहिली विश्वास, दुसरं शस्त्र आहे आज्ञा पालन. आणि दोन्ही शस्त्र किती महत्वाचे आहेत, दोघं परस्पर ते आहेत एकमेकांना. आणि त्या तीन गोष्टी आम्ही पाहिल्या. पण आज्ञा पालन याविषयी आपण थोडक्यात बघूया. परमेश्वर आम्हाला वेगवेगळ्या आणि लहान मोठ्या जबाबदाऱ्या सोपवीत असतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाला जे आम्ही प्रभूचे लोक आहोत, विश्वासणारे, त्या आम्हा प्रत्येकांना जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, त्याचा स्वीकार केला, तेव्हाच तो आमच्यावर एकतरी जबाबदारी तो आमच्यावर सोपवतो. लहान मोठी सेवा त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला आज्ञा पालनाची गरज असते. ती सेवा, ती जबाबदारी, ते कार्य जे प्रभू आमच्या सोपवतो ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला आज्ञा पालनाची गरज आहे. नाहीतर तो आणखी आमच्यावर जबाबदारी किंवा सेवा सोपवीत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही एखाद्या लहान गोष्टी संबंधी जी गोष्ट आम्हाला प्रभू करायला सांगतो, त्या गोष्टीविषयी जर आम्ही विश्वासूपणाने त्याचं आज्ञा पालन करीत नाही तर तो आम्हाला आणखी जबाबदारी सोपवीत नाही. तो आणखी आमच्यावर अधिक कार्य करण्याकरिता तो आम्हाला संधी देत नाही. कारण आम्ही थोडक्याविषयी विश्वास उडाला नाही. प्रभू म्हणाला की तो थोडक्याविषयी विश्वास होतो पुष्कळ गोष्टींचा. आणि म्हणून आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आमचा प्रभू मला कोणती जबाबदारी देईल, कोणतं कार्य त्याच्यासाठी मी करावं म्हणून तो मला सांगत आहे. परमेश्वराचं सामर्थ्य विश्वासाद्वारे आपल्यापर्यंत येते. परमेश्वराचं सामर्थ्य विश्वासाद्वारे आपल्यापर्यंत येते. पहिले योहान 5:4 आपण वाचूया, ताबडतोब लवकर वाचा. पहिले योहान 5:4, त्यानंतर 21:16. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. हे वचन आम्हाला शिकवतं विश्वास हाच तुमचा विजय. युद्धामध्ये विजय पाहिजे परमेश्वरावर, त्याच्या वचनावर, त्याच्या आज्ञांवर आम्ही विश्वास ठेवू त्या पाया. दुसरं 21:16. पहिला एक विश्वास तुमचा विजय आहे. दुसरी गोष्ट विश्वास रूपी ढाल घेऊन उभं राहा. विश्वास हीच तुमची आणि माझी ढाल आहे. आणि तिसरं इब्री 10:22. लवकर बोलतो. इब्री 10:22. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने, दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. विश्वास आणि आज्ञा पालन ही शस्त्र सैतानाशी युद्ध करण्यासाठी आम्हाला उपयोगी आहे. त्याचं विश्वासासंबंधी आम्ही 4 गोष्टी पाहिल्या. विश्वासाद्वारे देवाचं सामर्थ्य आमच्यापर्यंत येतं. पहिली गोष्ट विश्वास हाच तुमचा विजय आहे. देवावर आमचा विश्वास आहे. युद्धात आम्हाला विजय मिळणार आहे.
तिसरी गोष्ट विश्वास हीच तुमची ढाल आहे, ढाल ज्याची आम्हाला आवश्यकता आहे युद्धामध्ये. आणि चौथी गोष्ट विश्वास हेच तुमचं धैर्य आणि तुमची खात्री अशी आहे. तुम्हाला ते धैर्य देणार आहे, तुम्हाला तुमची खात्री वाढवणार आहे. म्हणून आम्हाला सैतानासंगती युद्ध करताना विश्वास रूपी शस्त्रास्त्राची किंवा हत्याराची फार गरज आहे. दुसरे कॉरिंथ 6:7 वचन सांगतं, सत्याच्या वचनाने देवाच्या सामर्थ्याने उजवी डावीकडील न्यायत्वाची शस्त्रास्त्रे आम्हाला देण्यात आली आहेत. ही शस्त्रे कोणती? विश्वास आणि आज्ञा पालन. किती सुंदर वचन आहे. सत्याच्या वचनाने देवाच्या सामर्थ्याने उजवी डावीकडील न्यायत्वाची शस्त्रास्त्रे आम्हाला देण्यात आली आहे. विश्वास आणि आज्ञा पालन ही शस्त्रास्त्रे आम्हाला देण्यात आली आहे. विश्वास आणि आज्ञा पालन त्याचा वापर आम्ही केव्हा करतो? जेव्हा शत्रू आम्हास दोष लावतो व आमच्या आध्यात्मिक जीवनातील काही कठीण समस्या या केवळ जीवनाचा भाग आहे व अशा कठीण समस्यांचा अनुभव जेव्हा आम्हाला येतो तेव्हा. पण काही कठीण समस्या या आपल्या पापांमुळे पण निर्माण होतात. आमच्या चुकांमुळे दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्या पापांमुळे पण आमच्या जीवनामध्ये पुष्कळ काही समस्या निर्माण होत असतात. आज्ञा न पाळल्यामुळे आपल्यावर येत असतात या समस्या. आणि म्हणून दुसरे पेत्र 2:18-20 काय सांगतं वचन आपण वाचून घेऊ. दुसरे पेत्र 2:18-20. भ्रमात असणाऱ्या लोकातून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाभीत करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात. ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत. कारण मनुष्य ज्यांच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो. प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. या वचनाचा सारांश असा आहे, जेव्हा आम्ही देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो आणि त्या वचनातील आज्ञा त्यांचं पालन करत नाही, जेव्हा आम्ही विश्वास परमेश्वरावर ठेवत नाही, ते सामर्थ्य आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि मग आम्ही जो आमचा शत्रू शैतान त्याच्यामध्ये त्याला आम्ही बळी पडतो. आम्ही स्वतः त्या समस्या निर्माण करतो आमच्या जीवनामध्ये आणि त्या शैतान रूपी शत्रूला आम्ही बळी पडतो आणि त्याच्या पुढे नतमस्तक होतो. आणि म्हणून आम्ही इतर जे जगी खोटे शिक्षक आहेत जे भुलवतात, काय काय सांगून चुकीच्या कल्पना चुकीचे मार्ग आम्हाला दाखवतात, त्यांच्या मागे न जाता देवाचं वचन आमच्याकडे आहे. देवाचं वचन आम्हाला हे सांगतं, या सैतानाशी युद्ध करण्यासाठी पहिलं तुम्ही विश्वास आणि आज्ञा पालन याचा तुम्ही वापर करायचा आहे. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला योहान 15:20-21 मध्ये, जसा लोकांनी माझा छळ केला
तसा ते तुमचाही द्वेष आणि छळ करतील. येशूने आम्हाला पहिलं सावध करून टाकलं. जसं लोकांनी माझा छळ केला, माझा द्वेष केला, माझा स्वीकार केला नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तसा लोक तुमचा छळ करतील, तुमचा द्वेष करतील, तुम्हाला त्रास देतील, अपमानित करतील. येशूने आम्हाला सांगून ठेवलेलं, समजावून सांगितलं. आणि म्हणून आम्ही जर अशी वेळ आमच्यावर येते तर आम्ही त्यापासून दूर न जाता त्या गोष्टीला आम्ही धैर्याने तोंड द्यायला पाहिजे. कारण छळ करणारा देवाला ओळखीत नसतो. लक्षात, जो खरा विश्वासू आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा आहे, तो एका दुसऱ्या विश्वासणाऱ्याचा छळ करणार नाही. देवाच्या सेवकाचा तो छळ करणार नाही, द्वेष करणार नाही, विरोध करणार नाही सेवा करताना. पण जर तो देवाला ओळखत नाही तर तो निश्चित आम्हाला त्रास देण्याशिवाय राहणार. म्हणून काही नवल करून घेऊ नका. छळाचा प्रसंग आला तर त्याला तोंड देत ख्रिस्त जीवनामध्ये आम्ही पुढे जाऊ. छळ आणि परीक्षा या आपोआप घडत नसतात. छळ आणि परीक्षा या आपोआप घडत नसतात, तर त्या देवाच्या योजनेचा भाग असून त्यावर देवाचा ताबा असतो. लक्षात ठेवा, आमच्या जीवनात छळाचा, अपमानाचा प्रसंग आला, द्वेष करणारे, तरी घाबरायचं कारण नाही. कारण ती एक देवाची आमच्या संबंधी योजना आहे. विश्वासामध्ये मजबूत करण्यासाठी, अधिक प्रभूच्या समक्षतेमध्ये येण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये तल्लीन होण्यासाठी कधी कधी परमेश्वर आमच्या जीवनात असले प्रसंग पाठवित असतो. पण लक्षात ठेवा की आमचा येशू हा आमच्या बरोबर आहे. त्या सर्वांवर देवाचा ताबा असतो. रोम 8:28 आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. किती सुंदर उत्तर आहे आम्हाला. जरासे प्रसंग आमच्या वेळेत आहेत, कोणी आमचा छळ करत आहे, कोणी अपमानित करत आहे, द्वेष करत आहे, तर हे वचन त्याला उत्तर आहे. पुन्हा एकदा मी वाचतो रोम 8:28. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. आणि म्हणून हे दोन शस्त्र आम्ही पाहिलेले आहेत. विश्वास आणि आज्ञा पालन हे दोघे संगती असतात. जेव्हा हे दोघं संगती नसणार, आम्ही निश्चित युद्धात पराजित होणार आहोत. एकमेकांवर ते अवलंबून आहेत. आता पुढे दुसरा मुद्दा आपण पाहूया. फक्त शेवटचा, दुःखात, क्लेशात व छळात आनंद करा. दुःखात, क्लेशात आणि छळात आनंद करा. आम्हाला आमच्यावर जर युद्धाचा प्रसंग आला तर आम्ही या 3 गोष्टी करायला पाहिजे. दुःखात, क्लेशात आणि छळात आम्ही आनंद केला पाहिजे. पेत्र लिहितो, सर्वदा आनंद करा, सर्वदा आनंद करा. 13 आणि 14 वचनांमध्ये तो 4 वेळा आनंद या शब्दाचा उल्लेख करतोय. दुसरे करीन 8 आणि 1 ते 5
वचन आपण वाचणार नाही, पण त्या वचनाप्रमाणे कठीण परिस्थितीत आनंद कशा प्रकारे उत्पन्न करू शकते हे जगाला कळत नाही. कठीण परिस्थितीमध्ये आनंद कशा प्रकारे उत्पन्न करू शकतो किंवा शकते हे जगाला समजत नाही. कारण त्याच्या ठाई तो ख्रिस्ताचा आनंद नाही. कारण जगाने देवाच्या कृपेचा देखील अनुभव घेतलेला नाही. म्हणून त्यांना त्या आनंदाची किंमत किंवा तो आनंद त्यांच्या जीवनात कशा प्रकारे येऊ शकतो आणि क्लेशात, दुःखात आणि संकटात आम्ही का आनंद केला पाहिजे याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. कारण त्यांनी देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेला नाही. माझा विश्वास आहे की आपल्यापैकी पुष्कळांनी त्या देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे. या दिवसामध्ये, मागील दिवसामध्ये आपला छळ म्हणजे ख्रिस्तासोबत सहभागिता, त्याला त्यामध्ये मोठा आहे. आपला छळ, तुम्ही म्हणाल छळ का? छळ येऊ नये आमच्यावर. क्लेश, आपत्ती, दुःख आणि वेदना या सर्व विरोध यायला पाहिजे. तेव्हाच आम्ही ख्रिस्ती जीवनात पुढे जाणार आहोत. तेव्हाच आम्ही ख्रिस्ती विश्वासामध्ये मजबूत होणार आहोत. तेव्हाच आम्ही आमची दृष्टी काय दिलेली ते वाचा. सर्व आपण सर्व मिळून वाचू. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू याचकडे आपण पाहत राहणार आहोत, पाहणार आहोत. हा विश्वास जर आमच्यामध्ये आहे आणि म्हणून ख्रिस्तासोबत छळ सहन करतो ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पहिला आपण पाहिलं आपला छळ म्हणजे ख्रिस्ताबरोबर सहभागिता. तर त्यामध्ये ख्रिस्तासोबत छळ सहन करतो ही आपल्यासाठी दुःखाची गोष्ट नाही मित्रांनो, अभिमानाची बाब आहे. ख्रिस्तासाठी येशूने जेव्हा माझ्या नावामुळे लोक तुमचा छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य आनंदाने उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठे आहे. आणि या अभिमानाची बाब असून आपल्याला मिळालेली एक संधी आहे. वेगळं वाटतं आपल्याला हे शिक्षण. छळ ही ख्रिस्ताबरोबर सहभागिता आहे. छळ ख्रिस्तासोबत आम्ही सहन करतो तर ते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्याला ती मिळालेली संधी आहे. कारण जगाने ख्रिस्ताला अशाच प्रकारे छळलं आहे. पाऊल फिलिप्पीकर राजपत्र याचा पहिला अध्याय 29-30 या वचनात सांगतो, त्याच्या दुःखामध्ये सहभागिता हे शब्द तो वापरतो. त्याच्या दुःखामध्ये सहभागिता देवाकडून आपल्याला मिळालेले दान आहे. पहिलं, आम्ही आमच्यावर छळ येतो तर ती एक संधी आहे आम्हाला. दुसरं आहे की देवाकडून आपल्याला ते मिळालेलं दान आहे. प्रेषित 5:41 या वचनात आम्ही वाचतो, ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यास आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेकडून निघून गेले. पाऊल आणि पेत्र आणि याकोब जेव्हा त्यांना धरलं, त्यांची विचारणा केली, तेव्हा त्यांच्या विषयाने वाचतो की आपण अपमानास पात्र ठरविण्यात
आलो म्हणून आनंद करी न्यायसभेकडून ते निघून गेले. येशूचे शिष्य यशया 41:10 आणि 43:2 हे वचन आम्हाला सांगतात. छळाच्या धगधगत्या भट्टीमध्ये ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. छळाच्या धगधगत्या भट्टीमध्ये ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. यशया 41:10 आणि 43:2 ही वचन आम्हाला सांगतात. आपण जुन्या करारामध्ये दानिएलाच्या पुस्तकात असंच आम्ही एक उदाहरण पाहतो ना. अग्नीच्या तप्तत्यांच्या तापलेल्या अगदी भयंकर अशा तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये कोणाला टाकण्यात आलेलं होतं सांगा. शद्रक, मेशक, अबेदnego. पण राजाने जेव्हा त्या तिघांना अग्नीमध्ये टाकण्याची आज्ञा केली, लक्षात ठेवा की जे टाकायला गेले होते ते जळून भस्म झाले. हे तिघ जण अग्नीमध्ये मस्त फिरत होते. राजाने जेव्हा ते पाहिलं त्याला किती लोक दिसले? 4 लोक दिसले. देवाचा दूत, देवाने त्याचा दूत त्यांचं रक्षण करण्यासाठी पाठवलं. स्तोत्र 91:10-11 वचन मला फार यास्तव कोणताही अरिष्ट तुझवर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझं रक्षण करण्याची तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देतो. परमेश्वर आपल्या दिव्य दूतांच्या द्वारे आमचं रक्षण करतो, म्हणून आम्हाला भिण्याची गरज नाही. आणि 5 मिनिटं मी आपले फक्त घेतो. या संदेशाचा सारांश आपण थोडक्यात पाहूया. सैतानासोबत लढाई करताना येशूच्या नावाचा उपयोग आपण करीत असतो, तेव्हा आम्ही परमेश्वर कोण आहे हे प्रगट करतो. जेव्हा सैतानासोबत आम्ही युद्ध करताना, लढाई करताना येशूच्या नावाने मी तुला सांगतो जा माझ्या पासून, असं जेव्हा आम्ही त्या सैतान रूपी शत्रूला, अशुद्ध शक्तीला आम्ही धमकावतो, तेव्हा आम्ही परमेश्वर कोण आहे हे प्रगट करतो. पण त्या आधी आम्हाला परमेश्वराची व्यक्तिगत ओळख असायला पाहिजे. याचा परिणाम आमच्या जीवनातील भय, भीती, काळजी, चिंता, शंका हे सर्व आमच्यापासून पळ काढतात. हे करण्याआधी ते बहिणी भावांनो, आम्हाला त्या येशूची खऱ्या रीतीने ओळख असायला पाहिजे. त्याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. त्याला आमच्या जीवनात स्थान असायला पाहिजे. नेहमी त्याचं सामर्थ्याने आम्ही भरलो गेलो पाहिजे. नाहीतर तो सैतान ज्याला आम्ही धमकावतो आहे, ती अशुद्ध शक्ती आम्हाला ओळखते. ही म्हणते तुम्ही कोण? आम्हाला येशू माहित आहे, पण तुम्ही कोण आहात मला माहित नाही आम्हाला. आणि म्हणून ती अशुद्ध शक्ती कदापि त्या व्यक्तीमधून जाणार नाही, जर आम्ही येशूला खऱ्या अर्थाने ओळखले नाही. आणि म्हणून फक्त मंत्रासारखा या येशूच्या नावाचा उपयोग आम्ही करू तर आमचीच फजिती होणार. आपणच संकटात सापडणार आहोत. येशूच्या नावाचा फक्त उपयोग करणे पुरेसे नाही. मुखात येशूच्या नावाने फक्त एवढं बोलणं धमकात पुरेसं नाही. तो येशू माझ्या जीवनात, त्याचा अनुभव मी घेतला पाहिजे, त्याचं सामर्थ्य मी मिळवलं पाहिजे, तरच
आणि त्या येशूच्या नावाचा खऱ्या अर्थाने वापर करू शकतो. लक्षात ठेवा. पण त्याचा स्वभाव आपल्यामध्ये असावयास पाहिजे. त्यासाठी फिलिप्पी 2:5 ते 11 आपण घरी वाचू शकतो. असली जी चित्तवृत्ती, असला जो स्वभाव ख्रिस्त येशूच्या ठाई होता तो तुम्हामध्ये असतो. नम्रता, लीनता, सामर्थ्याने भरलेला. तर तो स्वभाव आमच्यामध्ये आहे येशूचा. त्याला जर आम्ही स्वीकारलेला आहे तर आम्ही पेत्र आणि योहान पाऊल यांच्याप्रमाणे आम्ही येशूच्या नामाच्या द्वारे देवाचं गौरव करू शकतो, प्रभूला उंचावू शकतो. प्रेषित 3:1-11 यामध्ये आम्ही वाचतो. प्रेषित 11:19-26 या वचनात आम्ही वाचतो ते शांत बसून प्रभूचे ते वचन गाजवीत होते. ते शांत नसून, क्षमा करा, प्रभूचे वचन गाजवीत होते. प्रभू त्यांच्या बरोबर होता. दुसरी गोष्ट, त्याचा हात त्याच बरोबर होता. विश्वासणाऱ्यांची भर पडत गेली. 3 गोष्टी. जेव्हा आम्ही प्रभूचं वचन साक्ष, सुवार्ता, विश्वासाने आणि धैर्याने देतो तेव्हा 3 गोष्टी ज्या पहिल्या ख्रिस्ती मंडळीच्या विश्वासणाऱ्यांसोबत होत्या. पहिली गोष्ट, प्रभू त्यांच्या बरोबर होता. दुसरी, त्याचा हात त्याच बरोबर होता. आणि तिसरं, विश्वासणाऱ्यांची त्यांच्यामध्ये भर पडली. तेव्हाच प्रभूचं कार्य होतं. आणि शेवटची गोष्ट, येशूला बिलगून राहणारे ते लोक होते. येशूला बिलगून राहणारे ते लोक होते. येशूच्या सहवासात असून त्याच्या नावाचा वापर आम्ही करतो. तर आणखी एक गोष्ट प्रेषित 17:6 या वचनाप्रमाणे दिसते किंवा घडते. लोक तुम्हाला ओळखू लागतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. लोक तुम्हाला ओळखू लागतात. प्रेषितांविषयी थेसलोनिका शहरातील लोकांनी काय उद्गार काढले? ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहे. लोक तुम्हाला ओळखू लागतात जेव्हा तुम्ही आणि मी येशूच्या सहवासात असून त्याच्या नावाचा वापर करतो. तर तिसरी शेवटची गोष्ट, लोक तुम्हाला आणि मला जसं प्रेषितांना त्यांनी ओळखलं, तुम्हाला आणि मला ओळखू लागतात की ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहे. पण येशू संती संबंध न ठेवता फक्त त्याच्या नावाचा उपयोग मंत्रासारखा आम्ही करू लागलो तर प्रेषित 19:1-17 आपण घरी वाचा. कशी फजिती अशा लोकांची होते जे फक्त एक आपला फायदा व्हावा स्वार्थीपणाने मंत्रासारखा येशूच्या नावाचा वापर करतात. त्यांची कशी फजिती होते याचं वर्णन प्रेषित 19:11-17 यामध्ये केलेलं आहे. ते आपण घरी वाचू शकता. मग आपल्याला समजेल की येशूच्या नावाचा वापर आम्ही कसा केला पाहिजे. देव तुम्हाला आणि मला या वचनाद्वारे आणि जो आमचा शत्रू सैतान त्याच्याशी आम्हाला युद्ध करायचं आहे त्यासाठी आम्हाला जी शस्त्रास्त्रे वापरायची आहे त्या संबंधी आम्ही ऐकत आहोत. विश्वास, आज्ञापालन, क्लेशात, दुःखात, अपमानात आम्ही आनंद केला पाहिजे.
या ही शस्त्रास्त्रे याचा आम्ही जर वापर केला तर निश्चित परमेश्वर जो शत्रू सैतान त्याच्या सोबत युद्ध करीत असताना त्याला आडवं होत असताना तो आम्हाला मदत करणार आहे. देव तुम्हाला आणि मला या वचनांच्या द्वारे आमचा शत्रू सैतान याच्या सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज करो. यावेळेला आपण आपलं दान प्रभूला देणार आहोत आणि दान गोळा करीत असताना ब्रदर संदीप चव्हाण हे गीत गाणार आहे. आपण आनंद ऐकून हे गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला देऊ. सर्वांना ख्रिस्तांचा सलाम. पुण्याला प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो कारण की परमेश्वराने हे गीत गाण्यासाठी आणि विशेष करून पाच गावात मानतो त्यांनी देखील मला संधी दिली आणि आपल्यासोबत ट्रॅकवर एक गीत सादर करण्याची ही संधी मिळाल्याबद्दल मी आभार मानतो. गाण्याचे बोल आहे मेरा यीशु जितना महान उसके जैसा. कोई हे कहा हे गीत आहे आणि विजय बेंडे यांनी गायलेलं गीत आहे.
उसके जैसा कोई नहीं बना, उसके चरणों में सजदा करूं, वो ही तो है मेरा खुदा। तुम्ही गप्प राहिला तर धोंडे ओरडतील. देव कोणाचा अडून राहत नाही, कोणा वाचून तो कोणाचाही उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेतो. याचे उदाहरण आहे. मी फार देवाला धन्यवाद देतो. संदीप चव्हाण आणि विकी तो पण आज नंदुरबारला गेलेला आहे. सोनीची परीक्षा आहे तिच्यासोबत, नंतर तो पण असतो आणि तिच्यासाठी पण आपण प्रार्थना करणार आहोत. तिचा पेपर कदाचित चालू असेल तर या दानावर आणि सोनीची परीक्षा आहे तिच्याकरता पण आपण प्रार्थना करणार आहोत. माझ्याकडे खातं आलेलं आहे. श्री प्रशांत मांडे आणि ज्योती प्रशांत मांडे यांच्याकडून त्यांचा परवा विवाह झाला, सुंदर रिसेप्शन झालं. हे सर्व कार्यक्रम प्रभूने पार पाडले तर त्याच्या आशीर्वादाने त्यांना ठरलं. म्हणून कोकास दान 1000 रुपये त्यांनी घातलेले आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद. प्रभू आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. जेव्हा तू आमच्या जीवनात निरनिराळे आशीर्वाद पाठवतोस तेव्हा आमचे हात आपोआप आमच्या मुखात उघडतात आणि आमचं मन तयार होतं तुझ्या भांडारात दान देण्यासाठी. प्रभा आम्ही तुझ्या मनापासून स्तुती करतो. प्रशांत आणि ज्योती यांच्या जीवनासाठी जी महान गोष्ट तू मागील 2 दिवसापूर्वी केली, त्यांचा विवाह होऊ दिला. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. तुझ्या योजनेनुसार ते झालेलं आहे आणि म्हणून त्याची जाणीव ठेवून त्या जोडप्याने प्रभू खूप स्तुतीचं दान 1000 रुपये तुझ्या दान पत्रात टाकलेलं आहे. त्याचा तू स्वीकार. ज्या सर्व प्रिय लोकांनी प्रभू याचा या दानपत्रात दान टाकलेलं आहे त्यांच्यासाठी पण मी तुझे मनापासून आभार मानतो. तुला देण्याने आमचं काही कमी होत नाही, ते वाढत जातं आणि म्हणून अधिक तुझ्या गौरवासाठी देण्याकरता आमचे हात तयार करतो. आम्ही सोनीसाठी विशेष प्रार्थना करतो की आता पेपर लिहित असेल तिच्या पसंती तू हो. तिने जो काय अभ्यास केला त्याचं स्मरण तिला होऊ दे आणि वेळेवर अगदी व्यवस्थित सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुझी कृपा तिला होईल. सहाय्य कर आणि तुझं गौरव त्याद्वारे होऊ. हे दान आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मंडळीच्या उन्नतीसाठी, अनेकांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी तू करून घे अशी मी तुला प्रार्थना करतो. म्हणून दान आम्ही तुझ्या हातात सोपतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पाहिजे. आमेन. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं प्रभूमध्ये आभार मानतो की आपण या आजच्या भक्तीला शेवटपर्यंत राहायला उपस्थित आणि प्रभूचा आशीर्वाद आपण मिळवून घेतलेला आहे. माझा पूर्ण विश्वास आहे. आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊ आणि सुवर्ण देव परात्पर गीत गाऊन आपण शांतीने एकमेकांना भेटून आनंदात जाऊ. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या
आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यास ऋण सोडतो तसेच तू आमची गुन्हे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोडली. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती येथे असलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर ख्रिस्ताची मंडळी आणि देवाचं निवडलेलं इस्रायल राष्ट्र यांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो लवकरच अंतराळात आपल्या मंडळीला घेण्यासाठी येत आहे त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत सदोदित राहो. आमेन. सो